दमदार 10 मध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने करूया. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळील अरबी समुद्रामध्ये एक फेरी बोट उलटल्याची घटना घडलेली आहे. नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद झालेला आहे. या दुर्घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे. गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी नीलकमल नावाची फेरी बोट नेहमीप्रमाणे दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास निघाली. या बोटीमध्ये 80 प्रवासी होते. फेरी बोट 5 ते 7 किलोमीटर समुद्रात गेल्यानंतर एक स्पीड बोट त्या ठिकाणी आली. सुरुवातीला स्पीड बोटने या फेरी बोटीभोवती राऊंड मारला. हा राऊंड मारून फेरी बोट पासून काही अंतरांवरती नागमोडी वळण घेत ही बोट लांब गेली. परंतु काही क्षणातच ही स्पीड बोट परत वेगाने फेरी बोटीकडे आली आणि या बोटीला मधोमध जोरात धडक दिली. स्पीड बोटीची धडक जोरदार बसल्याने या फेरी बोटीच्या मधोमध 2 तुकडे झाले आणि प्रवासी पाण्यात पडले. रोड झाली अशी नाही आहे, तो बोटीच्या मधोमध तो येऊन गेली. आपल्याला व्हिडिओ दिसतोय, बोटीच्या मध्ये येऊन त्याने टक्कर दिली. ते काय 2 तुकडे झाले त्याच्या बोटीचे. फेरी बोटीला धडक दिलेल्या स्पीड बोटमध्ये सुद्धा 6 प्रवासी होते. त्यांचं काय झालं याची माहिती अजून समोर आलेली नाहीये. गेटवे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही बोट बुडाली आणि भर समुद्रातच एकच हलकल्लोळ उडालेला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच नौदल, JNPT, कोस्ट गार्ड आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी पोहोचलेले आहेत. नीलकमल बोटीच्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. यात 3 नौदलाचे अधिकारी असल्याची माहिती मिळते. बोट बुडताच भर समुद्रात एकच गोंधळ उडाला. पाण्यात पडलेले प्रवासी आपला जीव वाचवण्याची धडपड करत होते. लहान मुलं, महिला घाबरून ओरडत होते. अनेकांनी लाईफ जॅकेट घातलं नव्हतं. दुर्घटनेची माहिती मिळताच युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलं. या बचाव कार्यामध्ये नौदलाचे 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. अद्यापही शोध कार्य सुरू आहे. बोट दुर्घटनेप्रकरणी सरकारी पातळीवर तसंच नौदलाकडूनही तपास सुरू करण्यात आला. तर मृतांच्या नातेवाईकांसाठी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अरबी समुद्रातील बुचर आयलंड जवळ नीलकमल कंपनीच्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्याने हा भीषण अपघात झालेला आहे. यामध्ये 3 नौदल अधिकाऱ्यांसह 13 जणांचा मृत्यू झालेला आहे. नौदलाच्या स्पीड बोटच्या इंजिनची टेस्ट घेत असताना हा अपघात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. 101 प्रवाशांना घेऊन नीलकमल बोट गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाला निघाली होती. त्यावेळी हा अपघात झाला. नौदलाच्या स्पीड बोटनं या फेरी बोटला धडक दिली आणि बोट बुडाली. नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजीत सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी 7:30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलं आहे. नौदलाच्या स्पीड बोटचं इंजिन टेस्ट करण्यात येत होतं. त्यावेळी हा अपघात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. ते 8 आकार जो काढतात ते टेस्टिंग त्याचं चाललं होतं आणि त्या टेस्टिंगच्या वेळी त्यांचं प्राथमिक मत असं आहे की इंजिनचा काही थ्रॉटलचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा ताबा गेला. नौदलाच्या बोटीचा ताबा गेला आणि ती बोट नीलकमल बोटवर जाऊन आदळली आणि त्यातून हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार नीलकमल बोट व्यवस्थित सुरू होती. त्यामुळे आता नेमकं काय घडलं हे तपासानंतरच समोर येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेले 2 दिवस अधिवेशनाला उपस्थित नव्हते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलेलं होतं. अखेर आज अजित पवार अधिवेशनाला उपस्थित झाल्यामुळे या सगळ्या चर्चांवरती पडदा पडलेला आहे. अजित पवार गेल्या 2 दिवसांपासून अधिवेशनाकडे फिरकले नव्हते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात होती. अशातच 2 दिवसांनंतर अजित पवार अधिवेशनात सहभागी झाले. ते 2 दिवसापासून आलेत. आता अजितदादा झाले, नॉट रिचेबल आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य चाललं होतं. म्हणून तुमच्याकडून माहिती घेण्याचा एक प्रयत्न आम्ही करत होतो. आता दादाच आलेले आहेत. अजित पवार हे आजारी होते, त्यामुळे अधिवेशनाला गैरहजर होते अशी माहिती NCPच्या नेत्यांनी दिली आहे. राजकीय आजाराचा काय असं काही वेगळं काही गोळ्या आहेत, काय डॉक्टर आहेत ते तरी सांगा. याचा राजकीय आजार आहे वगैरे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. दादांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला, ते त्यांनी फॉलो केलं. त्यांची तब्येत ठीक नाही, त्याला थ्रोटचं इन्फेक्शन असल्यामुळे ते सभागृहामध्ये गेलेले नाही. ही वस्तुस्थिती खरी आहे. ऐन विधिमंडळ अधिवेशनात अजित पवारांनी दांडी मारल्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात होते. पण 2 दिवसांनंतर दादा अधिवेशनात परतल्यामुळे त्यांच्या गैरहजेरीच्या चर्चांवरती पडदा पडलाय. राष्ट्रवादीमध्ये बंडाचा झेंडा फडकवत शरद पवारांची साथ सोडणाऱ्या अजित पवारांना जेमतेम 1.5 वर्षातच पहिल्या मोठ्या बंडाला सामोरं जावं लागू शकतंय. कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बंडाचं निशाण फडकवत अजित पवारांविरोधात रणशिंग फुंकलेलं आहे. त्यामुळे भुजबळांच्या मनात नेमकं काय हा प्रश्न साऱ्या महाराष्ट्राला पडलेला आहे. नाराज छगन भुजबळांनी एल्गार पुकारलाय.
त्यांचा हा एल्गार बंडाचं निशाण तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भुजबळांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मनातली सगळी खतखत बाहेर काढली. जो न्याय त्याला दिला तो न्याय मला का नाही देत? काय घर की मुर्गी दाल बराबर. मंत्रिमंडळातून डावलण्यामागे अजित पवार असल्याकडे भुजबळांचा रोख होता. कोणी बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही, कारण प्रत्येक पक्षाचा जो नेता असतो आणि विधानसभेतील नेता असतो तो त्या विधानसभेतील प्रश्नांची जे काय असेल ते निर्णय तो घेत असतो. भुजबळांनी संपूर्ण राज्यात जाण्याचा निर्धार बोलून दाखवला आणि एक है तो सेफ हैचा नारा दिला. हम एक है तो सेफ है अशा मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह धरला होता असं सांगून टाकलं. त्यामुळे अजित पवारांपासून दूर जाणाऱ्या भुजबळांची वाट भाजपाच्या दिशेने तर जात नाहीये ना, असा प्रश्न अनेकांना पडलाय. मंत्रिपदावरून डावलल्याने नाराज असलेल्या भुजबळांचा आक्रमक पवित्रा तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम आहे. आणि विशेष म्हणजे भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी एनसीपीचा एकाही वरिष्ठ नेत्याने भुजबळांची भेट घेतलेली नाहीये. लवकरच भुजबळांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करू असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे. त्यावरती ठीक आहे बघू अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. मंत्रिमंडळातून डावलल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांनी गेल्या 2 दिवसांपासून घेतलेल्या आक्रमक पवित्र्याची जास्त चर्चा आहे. भुजबळांनी आजही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय. प्रश्न जो आहे तो हा नुसता मंत्रिपदाचा नाही, प्रश्न तुमच्या अस्मितेचा. मंत्रिपदावरून डावलल्याने नाही तर अवहेलना करण्याचं शल्य मनामध्ये दाटतंय असं सांगत भुजबळांनी नाराजी बोलून दाखवली. हे जे आहे अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जे जास्त आहे ते असं का होणार. दरम्यान भुजबळांची लवकरच भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करू असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. मला असं वाटतं या विषयावरती 1-2 दिवसामध्ये पडदा नक्की पडेल. योग्य वेळ त्यावेळेला नक्की आम्ही भेटायला जाऊ. तटकरे असं म्हणालेले आहे की योग्य वेळ आल्यावर आम्ही भुजबळ साहेबांना भेटायला जाऊ. ठीक आहे, बघू. अजितदादांनी जाणीवपूर्वक भुजबळांचं राजकीय बळ कमी करण्यासाठी त्यांचे पंख छाटलेत का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डावलल्या गेलेल्या भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण हे पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे. तर त्यांचे पारंपरिक विरोधक आणि शिवसेना आमदार सुहास कांदेंनी भुजबळांवरती टीकेची राळ उडवलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे दोन्ही नेते आमनेसामने आलेले आहेत. एकीकडे भुजबळांनी पक्ष नेतृत्वाविरोधात एल्गार केलाय, तर दुसरीकडे शिवसेना आमदार सुहास कांदे यांची या वादात एंट्री झाली. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन्ही पारंपरिक राजकीय विरोधकांमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. ओबीसीच्या नावाखाली मुलाला राज्य याच्यावर घ्यायचं, विधान परिषदेवर घ्यायचं, स्वतःला मंत्रिपद द्यायचं, पुतण्या विरोधात गद्दारीत उभा करायचा. त्यांचे काय घरचे थोडी आहे. आणि ओबीसीच्या नावाखाली त्यांनी दुकान मांडलेलं आहे. हे दुकान बंद केलं अजितदादाने. मी अजितदादाचे आभार मानतो. भुजबळ आता आर पार लढाईच्या मानसिकतेत असल्याचं चित्र आहे. मेळाव्यात भुजबळांनी त्याचे संकेत दिले. तुम्ही हिंमत ठेवा, ती हिंमत तुमची ठेवा, वाट पहा, तोपर्यंत आपलं काम चालू ठेवा. तुम्ही फक्त राजीनामा द्या, तुमच्यात हिंमत असेल. त्यांच्यात हिंमतच नाही राजीनामा द्यायची. ते ऍक्टिंग करतायत. आता भुजबळ बंडाच्या पवित्र्यात आहेत, तर कांदेंनी यांना आव्हान देत डिवचण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील संघर्षाला धार येण्याची शक्यता आहे. इथे महायुती सरकारच्या खातेवाटपाचा तिढा काही अजून सुटण्याचं नाव काही घेताना दिसत नाहीये. तर राज्य सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेऊन 3 दिवस उलटून गेलेले तरी सुद्धा मंत्र्यांना खातेवाटपाची अजूनही प्रतीक्षा आहे. कारण अद्यापही मंत्र्यांचं खातेवाटप काही झालेलं दिसत नाही. रविवारी उपराजधानी नागपुरात महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी झाला. मात्र अधिवेशनाला 3 दिवस उलटून गेले तरी खातेवाटपाचा काही पत्ता नाही. त्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि 39 मंत्री हे बिनखात्याचे मंत्री म्हणून या देशामध्ये या महाराष्ट्र सरकारचा खूप मोठा विक्रम ह्या नावावर नोंदला जाईल. मंत्रिपदासाठी इच्छुक नेत्यांची नाराजी काही लपून राहिली नाही. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर खातेवाटपावरूनही वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती संभाव्य नाराजी टाळण्यासाठी खातेवाटप जाहीर केलं जात नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अथवा अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप जाहीर केलं जाण्याची शक्यता. कारण अधिवेशन संपल्यानंतर नाताळच्या सुट्ट्या लागणार. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यासाठी मंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना फारशी संधी मिळू नये ही त्याबाबतची खेळी असल्याची चर्चा. शेवटी माननीय मुख्यमंत्री तरी उपमुख्यमंत्री बसून ठरवतील. महत्वाच्या खात्यांवरून महायुतीत रस्सीखेच तर सुरू नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपाचे राम शिंदे यांची बिनविरोध निवड झालेली. उद्या त्यांची औपचारिक घोषणा सुद्धा केली जाणार आहे.
विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते उदय सामंत उपस्थित होते। विधान परिषद सभापतीपदी प्राध्यापक राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। 29 महिन्यांपासून विधान परिषदेचं सभापती पद रिक्त असल्यानं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। मात्र महाविकास आघाडीकडून सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्यात आलेला नाही, त्यामुळे प्राध्यापक राम शिंदेंचं सभापतीपद जवळपास निश्चित झालंय। त्याच्यामुळे आपल्यावर कोणी अन्याय केला म्हणून त्याच्यावर अन्याय करणं ही माझ्या स्वभावात नसल्या कारणानंच माझा जो काही संघर्ष करण्याचा जीवनामध्ये जी काही वेळ आली आणि त्यामुळे प्रामाणिकपणे काम करत राहिलो। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांना सभापतीपद देण्यात यावं अशी शिवसेनेची आग्रही मागणी होती। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मागणीकडे दुर्लक्ष करत भाजपनं विधान परिषदेचं सभापतीपद आपल्याकडे ठेवलं। विधान परिषदेच्या सभापतीपदी प्राध्यापक राम शिंदे यांना संधी देऊन भाजपनं धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिल्याचं स्पष्ट होतंय। राम शिंदेंची बिनविरोध निवड झाल्यानंतर कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिकांनी जल्लोष केला। उद्धव ठाकरे यांच्या गेल्या काही दिवसातल्या गाठीभेटी आणि भूमिकांमुळे चांगली चर्चा रंगते। ही चर्चा आहे शिवसेना आणि भाजपाच्या जवळकीची। या चर्चेला अधिक बळ मिळालं ते नागपुरातल्या ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीमुळे। गेल्या महिन्याभरातल्या ठाकरेंच्या भूमिका राजकीय परिवर्तनाची नांदी आहे का, याबद्दलचा अंदाज सध्या लावला जातो। काल विधान भवनात झालेल्या एका भेटीची चर्चा चांगलीच तेजीत आहे। ही भेट होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमधली। 2019 पासूनची कटुता, एकमेकांवर डागलेले टीकेचे बाण, शिवसेनेमधली फूट या सगळ्यानंतर जाहीरपणे झालेली या दोघांची ही तशी पहिलीच भेट। त्यामुळे या भेटीनंतर राजकीय चर्चांचं वादळ घोंगावलं नसतं तरच नवल। महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या कल्याणाचं काम करावं असं शुभेच्छा देण्यासाठी माझे मुख्यमंत्री गेले असतील तर त्यात फार मोठी खळबळ माजण्याचं कारण नाही। ठाकरेंनी सुरू केलेल्या भेटीगाठी सत्रावर एकनाथ शिंदेंनी बोचरी टीका केली। त्याला भेट आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घरी थेट अशी परंपरा आहे। काल जी भेट झाली ती कातडी बचाव भेट होती। त्यांना असं वाटत होतं की आता या आलेल्या इतक्या प्रचंड बहुमतामध्ये आपला निभाव लागणं हे अवघड आहे। ठाकरेंनी फडणवीसांच्या घेतलेल्या भेटीनंतर शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचे प्रहार केल्याचं पाहायला मिळतंय। संसदेत सध्या संविधानावरती चर्चा सुरू आहे आणि या चर्चेदरम्यान बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे गृहमंत्री अमित शहा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले आहेत। नक्की अमित शहा काय म्हणाले होते पाहूया। संसदेत सध्या संविधानावरती चर्चा सुरू आहे। या चर्चेदरम्यान मंगळवारी राज्यसभेत बोलताना अमित शहांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवरती जोरदार टीका केली आहे। 54 साल की आयु में अपने आप को युवा कहते हैं और ये घूमते रहते हैं, संविधान बदल देंगे, संविधान बदल देंगे, संविधान बदल देंगे। राहुल गांधींवर टीका करताना शहांनी आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली आहे असं विधान केलं। अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तर अमित शहांनी आंबेडकरांबाबत केलेल्या विधानानंतर राजकारण चांगलंच तापलेलं आहे। संसदेमध्येच नाही तर राज्यात सुद्धा विरोधकांनी भाजपाला घेरलेलं आहे। अमित शहांनी माफी मागावी अशी मागणी आता विरोधक करतात। अमित शहांच्या आंबेडकरांवरील विधानानंतर दिल्लीत हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी रान उठवलेलं पाहायला मिळालं। विरोधकांनी संसदेच्या आवारातही आंबेडकरांचे फोटो हाती घेऊन जोरदार आंदोलन केलं कि कॉन्स्टिट्यूशन को हम चेंज करेंगे, ये इसके खिलाफ है, अंबेडकर जी के खिलाफ है, उनकी विचारधारा के खिलाफ है। शहांवर कारवाई करावी नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी अशी मागणी विरोधकांनी केली। अपमान करणाऱ्याला जर का ते अभय देणार असतील तर मला असं वाटतं मोदींनी सुद्धा सत्तेवरती राहता कामा नये। त्यांनी एकतर अमित शहांवरती कारवाई करावी नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी। जुनी मेंटॅलिटी आहे ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहर पड़लेली है। संविधान के ऊपर प्यार करने की का शो करता है, लेकिन ये सिर्फ शो है। वो कल हमें पता चला, जो दूध का दूध पानी का पानी कल हो गया। तर राज्यातही अमित शहांनी संसदेत केलेल्या वक्तव्याविरोधात आंदोलनं करण्यात आली आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत अमित शहांच्या वक्तव्यावरती विरोधकांनी हल्लाबोल केलेला आहे। यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे, तर अमित शहांनी स्पष्टीकरण दिलं आहे। विरोधकांनी अमित शहांना लक्ष केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसच्या टीकेला मोदींनी उत्तर दिलंय।
काँग्रेसने आंबेडकरांना निवडणुकीत एकदा नव्हे तर दोनदा पराभूत केला. पंडित नेहरूंनी त्यांच्या विरोधात प्रचार केला आणि त्यांचा पराभव प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला. आंबेडकरांना भारतरत्न देण्यास नकार दिला. विरोधकांच्या टीकेनंतर अमित शहांनी स्पष्टीकरण दिलंय. कल से कांग्रेस पार्टी ने जिस तरह से तथ्यों को तोड़ मरोड़ कर रखने का प्रयास किया है ये अत्यंत निंदनीय है. अमित शहांनी आपल्या विधानावरती स्पष्टीकरण देत काँग्रेसवरती जोरदार टीका केली आहे.